मित्रो, बोर्डच्या परीक्षेमध्ये समासांवर थेट 2 गुणांचे प्रश्न असतात, परंतु समास म्हणजे काय हे जर आपल्याला नीट कळले नाही तर आपले उत्तर चुकते। हे होऊ नये म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील समास हा घटक चांगला समजून घेणार आहोत आणि हे 2 गुण पक्के करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रो, या व्हिडिओमध्ये आपल्याला समास म्हणजे काय, सामासिक शब्द कसा असतो, विग्रह म्हणजे काय आणि पदे कशाला म्हणतात या गोष्टी शिकायला मिळणार आहेत। यासोबतच व्हिडिओच्या शेवटी समासावर एक कृती देखील तुम्हाला करायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर समासावरील प्रश्नांमध्ये तुमची मुळीच चूक होणार नाही। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, सर्वप्रथम आपण समास म्हणजे काय हे समजून घेऊयात। मित्रो, 2 शब्द किंवा छोटा शब्दसमूह एकत्र येऊन एक छोटा जोड शब्द तयार होण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात आणि हा सामासिक शब्द तयार होत असताना यात शब्दसमूहामधील प्रत्यये आणि अव्यय हे वगळण्यात येतात। हे समजून घेण्यासाठी आपण काही शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत। पहा, पोळीसाठी पाट म्हणजेच पोळपाट, आई आणि वडील म्हणजे आई वडील, देवाची पूजा म्हणजे देवपूजा, प्रत्येक क्षणाला म्हणजे प्रतिक्षण, प्रत्येक दारी म्हणजे दारोदार, 5 आरत्यांचा समूह म्हणजे पंचारती, ज्ञानरूपी अमृत म्हणजे ज्ञानामृत, निळा आहे कंठ ज्याचा म्हणजे निळकंठ। पहा, या ठिकाणी काही शब्दसमूह दिलेले आहेत आणि या ठिकाणी त्याच अर्थाचे छोटाले शब्द दिलेले आहेत। तर मित्रो, समास म्हणजे काय, तर शब्दसमूहातील अव्यय आणि विभक्ती प्रत्यय वगळून जेव्हा आपण अशा प्रकारचे सुटसुटीत शब्द तयार करतो या प्रक्रियेला समास म्हणतात। तर सामासिक शब्द म्हणजे काय, तर अशा प्रकारे शब्दसमूहातील अव्यय आणि विभक्ती प्रत्यय वगळून छोटा सुटसुटीत परंतु याच अर्थाचा शब्द जेव्हा तयार करण्यात येतो तर या शब्दाला काय म्हणतात, सामासिक शब्द म्हणतात। पहा, पोळीसाठी पाट या शब्दसमूहामधील साठी वगळून पोळी आणि पाट या 2 शब्दांपासून पोळपाट अशा प्रकारचा सामासिक शब्द तयार झालेला आहे। तसेच आई आणि वडील मधील आणि वगळून आई वडील अशा प्रकारचा सामासिक शब्द तयार झालेला आहे। देवाची पूजा मधील ची हा विभक्ती प्रत्यय वगळून देवपूजा असा सुटसुटीत शब्द तयार झालेला आहे। अशा प्रकारच्या शब्दांना म्हणतात सामासिक शब्द। तर मित्रो, विग्रह म्हणजे काय, तर जेव्हा आपण या सामासिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करतो, जसे या ठिकाणी या सर्वच्या सर्व शब्दांची फोड करण्यात आलेली आहे, तर अशा प्रकारे सामासिक शब्दाची फोड करून त्याचा अर्थ स्पष्ट करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, विग्रह म्हणतात। डाव्या बाजूला दिलेला हा संपूर्ण या सामासिक शब्दाचे विग्रह आहे। जसं पोळपाट या सामासिक शब्दाचा विग्रह आहे पोळीसाठी पाट, किंवा आई वडील या सामासिक शब्दाचा विग्रह आहे आई आणि वडील, देवपूजा या सामासिक शब्दाचा विग्रह आहे देवाची पूजा। अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दारी, 5 आरत्यांचा समूह, ज्ञानरूपी अमृत, निळा आहे कंठ ज्याचा, अशा प्रकारे हे अर्थ आहेत या ठिकाणी दिलेल्या या शब्दांचे आणि या अर्थालाच विग्रह म्हणतात। तर विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाचा स्पष्ट करून सांगितलेला अर्थ। आता आपल्याला कशाचा अर्थ पाहायचा आहे, पदे। पदे म्हणजे काय, पोळपाट या शब्दामध्ये पहा 2 पदे आहेत, पोळ आणि पाट। आई वडील या शब्दामध्ये देखील 2 पदे आहेत, आई आणि वडील। देवपूजा या शब्दामध्ये देखील 2 पदे आहेत, प्रतिक्षण या शब्दामध्ये देखील 2 पदे आहेत। अशा प्रकारे मित्र हो, जेव्हा शब्द एकत्र येऊन त्याचा जोड शब्द तयार होतो त्यावेळी या ठिकाणचे हे जे शब्द आहेत
या शब्दांना जोड शब्दामध्ये पदे म्हणतात. पोळ हे एक पद आहे आणि पाठ हे एक पद आहे. तर आपल्याला आता पूर्वपद कशाला म्हणतात आणि उत्तर पद कशाला म्हणतात ते पाहायचं आहे. पहा, पोळपाट या शब्दामध्ये दोन पद आहेत, पोळ आणि पाठ. तर यामधील पोळ हे पूर्वपद आहे, म्हणजे सुरुवातीला आलेलं पद त्या पदाला आपण म्हणतो पूर्वपद आणि नंतर आलेल्या पदाला आपण म्हणतो उत्तर पद किंवा द्वितीय पद. अशा प्रकारे पोळपाटमध्ये पोळ हे पूर्वपद आहे, पाठ हे द्वितीय पद आहे. तर आई वडील या सामासिक शब्दामध्ये आई हे पूर्वपद आहे आणि वडील हे उत्तर पद आहे. तर देवपूजा या शब्दामध्ये देव हे पूर्वपद आहे आणि पूजा हे उत्तर पद आहे. अशा प्रकारे मित्रहो, आपण या पाठामध्ये काय शिकलो? समास म्हणजे काय, सामासिक शब्द कसा असतो, विग्रह म्हणजे काय आणि पदे कशाला म्हणतात. मित्रो, शब्द आणि शब्दसमूहामधील अव्यय आणि प्रत्यय वगळून जेव्हा एक सुटसुटीत शब्द तयार करण्यात येतो या प्रक्रियेला समास म्हणतात. तर या सुटसुटीत शब्दाला काय म्हणतात? सामासिक शब्द म्हणतात. हे देखील आपण इथे शिकलो. विग्रह म्हणजे काय? जेव्हा सामासिक शब्दाची फोड करून आपण अर्थ स्पष्ट करतो या अर्थाला विग्रह म्हणतात. तर पदे कशाला म्हणतात? जेव्हा वेगवेगळे शब्द सामासिक शब्दात येतात तेव्हा त्यांना शब्द न म्हणता पदे म्हणतात. ही सगळी माहिती मित्रो लक्षात ठेवा, कारण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचे प्रकार आणि समास कसा ओळखावा हे शिकणार आहोत. त्यावेळी या ज्ञानाची तुम्हाला गरज पडणार आहे. आता मित्रो, या पाठामध्ये तुम्ही जे शिकलात ते तुम्हाला येतंय का हे पाहण्याची वेळ आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक कृती या ठिकाणी दिलेली आहे. खालील वाक्य वाचा व त्या खालील कृती करा, अशा प्रकारची सूचना आहे. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, आपण आईवडिलांचा आदर करावा, असं हे वाक्य आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आहे, या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे आणि या शब्दातील प्रथम पद व द्वितीय पद ओळखायचं आहे. या 3 कृती तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. मित्रो, या 3 कृती करा आणि या कृतींची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला आली तर असं समजूया की या व्हिडिओमध्ये आपण जे शिकलेलो आहोत ते तुम्हाला कळलेलं आहे. आणि पुढील व्हिडिओ जो समासाचे प्रकार ओळखण्यासाठी म्हणजेच समास ओळखण्यासाठी आहे, तुम्हाला चांगला समजणार आहे. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, आपल्या चॅनलवर मराठीसोबतच इंग्रजीचा संपूर्ण अभ्यास दिलेला आहे. यूट्यूब ॲप खोलून डॉक्टर नारायण बिडवे नावाने तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला आपले चॅनल दिसेल. व्ह्यू चॅनलवर क्लिक केल्यानंतर आपले चॅनल ओपन होईल आणि चॅनलच्या होम पेजमध्ये सेक्शन 1 क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचं सेक्शन आहे. त्या सेक्शनमध्ये 12वी मराठी आणि इंग्रजीचे संपूर्ण व्हिडिओज आहेत. त्यावर क्लिक करून प्लेलिस्टमधून व्हिडिओज निवडून तुम्ही व्हिडिओ पहा. आणि मित्रो, क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे. या ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा आणि अगदी घर बसल्या मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करा. मित्रो, या ठिकाणी दिलेले हे महत्त्वाचे व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.